लास्ट आपण पाहिलेलं की आपण सिस्टममध्ये सप्लायर कसा ॲड करायचा. आता जर मी प्रोडक्ट कोणाला तर विकणार आहे तर कस्टमर कसा ॲड करायचा हे पण आपल्याला माहीत पाहिजे. नवीन कस्टमर कुठं ॲड करणार तर साईड बार मेन्यूमध्ये तुम्हाला दिसेल सेल्स. सेल्समध्ये पहिला ऑप्शन आहे कस्टमर. मी कस्टमरवरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा ऑलरेडी तुमचे जे कस्टमर ह्यात ॲड आहेत, यात एकच कस्टमर ऑलरेडी ॲड आहे तो दिसतोय मला. मला नवीन कस्टमर ॲड करायचा आहे तर मी नवीन कस्टमरला इथं गेलो, ॲड न्यू कस्टमरला इथं नाव टाकलं. समजा मीच कस्टमर दुसरा टाकू आपण आता. दुसरा कस्टमर आहे समजा राजेश खोत. हे नवीन कस्टमर आहेत माझे. ते इंडिव्हिज्युअल आहेत, कर्नाटकातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत. चला, त्यांचा GST काही नाही आहे, आम्ही उधारी त्यांना काय देत नाही, त्यामुळं काय प्रश्नच नाही हे लिहायचं. ॲड्रेस त्यांचा लिहिला मी, म्हटलं कोल्हापूरचे, स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर राजेश खोत त्यांचं नाव इथं ऑटोमॅटिक आलं. त्यांचा हा मोबाईल नंबर आहे, त्यांचा ईमेल आहे समजा rajesh@gmail.com. ठीक आहे. त्यांचा बँक अकाउंट डिटेल असतील तर घाला, नसतील तर मी कस्टमर डायरेक्ट सेव्ह करू शकतो. काही नेसेसरी नाही आहे, असेल तर ठेवा कारण रेकॉर्ड तुम्हाला युजफुल होऊ शकतं. या पद्धतीनं तुम्ही एक नवीन कस्टमर ॲड करू शकता. कितीही अनलिमिटेड कस्टमर ॲड करायला हरकत नाही.